नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। लोकशाहीर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 57व्या स्मृतिदिनानिमित्त साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ नवीन कौठा यांच्या वतीने महापुरुषांचे जीवनचरित्र पुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। समाजातील विद्यार्थ्यांमध्ये व युवकांमध्ये महापुरुषांचे विचार, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाची प्रेरणा रुजावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। महापुरुषांच्या जीवनकार्याचा आदर्श घेऊन समाजाने शिक्षण, समता आणि बंधुतेचा संदेश आत्मसात करावा असे आवाहन आयोजकांनी केले। या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। पदाधिकारी: अध्यक्ष नितीन देडे, उपाध्यक्ष करण वाघमारे, सचिव कपिल धोंगडे, कोषाध्यक्ष बाबूराव गायकवाड, बबन वाघमारे, सल्लागार अशोक मुळे, माधव भुतके, लक्ष्मण घोंगडे, खंडू धोंगडे, देवराव धोंगडे, लिंबाजी धोंगडे, चंद्रकांत धोंगडे, केरबा धोंगडे, साहेबराव धोंगडे, शिवा धोंगडे, चांदू गायकवाड, करण भिसे, गजानन धोंगडे, प्रमेश्वर धोंगडे, गणेश पारदे, रतन खंदारे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जळबा सोनकांबळे यांनी केले। या उपक्रमास नागरिक, विद्यार्थी, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन केले। या प्रसंगी सीएम न्यूज संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी घेतलेला सविस्तर वृत्तांत। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील कवठा भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 57व्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी महापुरुषांचे पुस्तक वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। त्यानिमित्त या ठिकाणी बहुजन संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष माननीय सुखदेवजी चिखलीकर, त्यानंतर विद्यार्थी संघटना सेनेचे या ठिकाणी राजेशजी चौदंते, त्यानंतर एसबी कांबळे सह या ठिकाणी आनंद गुंडुले सह या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यानिमित्त या ठिकाणी घेतलेला वृत्तांत या ठिकाणी आपल्यासोबत कार्यक्रमाचे आयोजक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार। बरेच जण ज्या टाइमला आपण एखादा स्मृती दिवस असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर या ठिकाणी अन्नदान किंवा इतर काही छोटे मोठे कार्यक्रम ठेवतो, परंतु या ठिकाणी आज आपण पुस्तक दानाचा कार्यक्रम ठेवला आणि नेमकी कशा प्रकारे आपला आठवडा कशामुळे घेतला? प्रेरणा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दरम्यान जे आपण अन्नदान वाटप करतो, अन्नदान वाटप करण्यापेक्षा अन्न तर आपण रोजच आपण घरी खातो किंवा आपण समाजाकडून समाजा कार्यक्रमानिमित्त देतो, तर ते अन्नदान करण्यापेक्षा जर आपण आपल्या महापुरुषाची पुस्तकं जर आपण आपल्या घरोघरी जर पोहोचलो तर आपल्या मुलांना आणि मुलांच्या सोबत त्यांच्या छोट्या भावांना, त्यांच्या छोट्या बहिणींना किंवा त्यांच्या जर आईवडिलांना जर समजत नसेल तर त्यांच्या आईवडिलांना समजून सांगण्यासाठी आपण मुलांना महापुरुषांचे पुस्तकं वाटप करतो। अतिशय चांगला तुम्ही हा उपक्रम राबवलात, परंतु इतर समाजाने देखील आपले जे मातंग समाज आहेत जे की वाडी तांड्यावर असतील, वाडी गाव कुसात असतील, त्यांनी देखील असा आदर्श घ्यावा याकरता काय संदेश द्यायला पाहिजे? जे खेड्यागावामध्ये राहतात, जे खुसाबाया जे राहतात मातंग समाजाचे, की त्यांना मला फक्त एवढं सांगायचं की बाबा आज अबकड वर्गणाचे जे मोर्चे चालू आहेत, जे आपलं लाईव्ह जे इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल या माध्यमातून जे दोन्ही समाजामध्ये जे भांडण लावण्याचं काम करत आहे हे सरकार करत आहे, तर मला एवढं सांगायचं की बाबा आपण दोन समाज जर एकत्र करून जर सरकारशी भांडण करत असाल तर आपल्याला हे बैठक पडेल, कारण की आपण जर समाजामध्ये जर आपण तीव्र निमार करत असेल तर हे चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे। या गोष्टीतून जर समजा आपला जर समाज जर शिकला तर आपला समाज हा अतिशय बेहतर म्हणजे पुढे जाईल आणि सर्व जे मुलं आहेत, जे आपले बारके मुलं जे आता शाळा शिकतात किंवा 10-12चे विद्यार्थी आहेत त्यांना गव्हर्नमेंट ड्युटी लागेल असं मी गृहीत धरतो। या ठिकाणी आपल्यासोबत कपिल धोंगडे देखील आहेत जे की या आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत। काय सांगणार आजच्या कार्यक्रमाविषयी, समाजाला काय संदेश? जय भीम, जय अण्णा, जय लहुजी। कार्यक्रमाचा उद्देश फक्त एवढा होता की आपल्या महापुरुषांना जो आपल्याला अभिवादन करायचं आहे, त्यांना जी श्रद्धांजली व्हायची आहे ती फक्त पुस्तकरूपी आणि महापुरुषांच्या विचाराने आपल्याला श्रद्धांजली व्हायची होती, त्या विचाराने आपण हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे।
नक्कीच या ठिकाणी आपण कोणताही कार्यक्रम घेतला तर संपून जातो, अन्नदान केलं तर संपून जातो, परंतु या ठिकाणी जे पुस्तकदान या ठिकाणी केलेलं आहे ते पुस्तक कधीही न संपणारं पुस्तक आहे. जे विचार आहेत महापुरुषाचे ते कधीही न संपणारे विचार आहेत आणि ते लहान थोर त्या घरात जाऊन ते देखील त्यांच्या नक्कीच ते मस्तकात जातील आणि थोर विचार घेऊन या ठिकाणी आपला मातंग समाज आज जे इतर समाजाच्या प्रवाहात दूर आहे तो नक्कीच एक दिवस त्यांच्या बरोबर राहील असं म्हणायला काय हरकत नाही. या ठिकाणी आपल्यासोबत सुखदेवजी चिखलीकर आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधतो. काय सांगणार दादा आजच्या या कार्यक्रमाविषयी? साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं एक आगळं वेगळं अभिवादन व्हावं अशी कवठावासियांच्या सर्व तरुण मंडळीची इच्छा होती. म्हणून मागच्या 7-8-10 दिवसापासून त्यांची तळमळ होती की आपण एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला पाहिजे. म्हणून स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण लहान मुलांना जे आहे ते महापुरुषाच्या जीवन चरित्रपर पुस्तकं वाटप करून अभिवादन करूयात असा मानस त्या सर्वांनी व्यक्त केला. फक्त पुस्तकं देऊनच काही होणार नाही, परंतु ती पुस्तकं कशी हाताळली पाहिजे आणि पुस्तकं हाताळल्याच्या नंतर माणसात काय परिवर्तन होते हे सांगण्याच्या संदर्भानं चांगली मंडळीही या कार्यक्रमाला विचारवंत आले पाहिजे असाही पोरांचा मानस होता. म्हणून आम्ही चळवळीमध्ये काम करणारे आमचे ज्येष्ठ सहकारी HP कांबळे सर असतील, मास्टर मनोज वाघमारे असतील, आनंद गुंडले असतील, या सर्वांना या ठिकाणी बोलवलं होतं. प्रत्येकाने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाप्रती केलेलं काम आणि डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे विचार डॉक्टर बाबासाहेबांपर्यंत कसे जातात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपाशी विचार गेल्याच्या नंतर समाजाची कशा पद्धतीने प्रगती होते हे आपल्या आपल्या माध्यमातून सर्वांनी पटवून सांगितलेलं आहे. मला वाटते निश्चितच येणाऱ्या काळामध्ये 1-2 दिवसात हे बघा काय परिवर्तन धडाधड होणार नाही, कारण हे नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये आमचा मातंग समाज बहुसंख्येनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकृत करून आपली स्वतःची प्रगती करेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील यांना जे आहे ते उत्तर असं विचारातून अभिवादन करतील. जयंतीच्या माध्यमातूनच नाही तर नेहमी आपण सर्व समाज बांधवात फिरता, आपण मातंग समाजच नाही तर इतर समाजात देखील आपण फिरता आणि प्रत्येक समाजाला आपण व्याख्यान देता, त्यानंतर त्यांनी सुधारावे याकरता आपण बरेच प्रयत्न करता. त्याहून या ठिकाणी मातंग समाजाने कोणता आदर्श घ्यावा असं आपल्याला वाटतं? तळागाळामध्ये हे बघा सध्या तर SC प्रवर्गामध्ये येणारे जे 59 जाती आहेत त्यापैकी बौद्ध जर समाज आपण बघितलं तर शहरी भागामध्ये येऊन वास्तव्यास बहुसंख्य राहिलेला आहे. गावखेड्यामध्ये सध्या आमचा मातंग समाज राहिलेला आहे, परंतु गावखेड्यात राहिल्यामुळे ज्या जुन्या चालीरीती वगैरे होते, मरुमाय पोचीमाय कर्मकांड हे ते बारा भानगडीत सगळे आजही ते अडकलेले आहेत. ते अडकलेले आहेत ते कारण रूढी परंपरेनुसार आहे, त्याच्यामुळे त्याच्यामधून त्यांनी बाहेर आले पाहिजे याच्यासाठी खूप मोठे लोक काम करत आहेत. त्यापैकी एक लहान मी पण आहे आणि नेहमीच आमच्या मागासवर्गीय समाजाच्या प्रती माझ्या भावना कधी एक राहिलेल्या आहेत. आम्ही साध्या कार्यक्रमात सांगत असतो की बाबा जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांना आपण अंगीकृत करत नाही तोपर्यंत आपली प्रगती होत नाही हे समजून सांगण्यासाठी आता आमची मोहीम जी आहे ते खेडेपाडे वगैरे ज्या ठिकाणी आम्ही जयंतीला जातो, काय अन्याय अत्याचार झाल्यावर जातो त्या ठिकाणी सुद्धा आम्ही सांगत असतो. बऱ्याच ठिकाणी आमच्या मातंग समाजावर अन्याय अत्याचार होतात, परंतु ते त्या कर्मकांडात असल्यामुळे होतात. मग आम्हाला त्या अन्याय अत्याचाराचं निवारण केल्याच्या नंतर त्यांना समजून सांगावं लागते की बाबा हे आपल्यावर अन्याय अत्याचार का झाला तर या 12 भानगडीमुळे झाला. जर उदाहरणार्थ आपण ते वरात काढतो नवरदेवाची, वरात त्या मारुती मंदिरामध्ये जाते, तिकडे आपल्याला ते येऊ देत नाहीत, ते लोक मारतात किंवा विरोध करतात, मग तिथं भांडण होतात, मग अट्रॉसिटी दाखल होतात. मग आम्ही त्यावेळेस त्यांना सांगतो की या भानगडीतून बाहेर आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेलंच नाही, अण्णाभाऊ साठेने सांगितलेलंच नाही. आत्ताच HP सरांनी सांगितले की जग बदलू घालू की गाव माझं सांगून गेले भीमराव, या 2 ओळीमध्ये पूर्ण इतिहास आहे. आंबेडकरी समाजाचा आहे, मातंग समाजाचा, या 2च ओळीत इतिहास आहे. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त जे या ठिकाणी आज पुस्तकाचं या ठिकाणी वाटप ठेवलंय याबद्दल काय सांगा? पुस्तक रूपी अभिवादन करणं नेहमीच महापुरुषांच्यासाठी आणि त्या महापुरुषांना मानणाऱ्या समाज वर्गासाठी खूप अभिमानाची गोष्ट राहिलेली आहे. आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असे महामानव होऊन गेले, लोक राहायला घर बांधतात, मात्र बाबासाहेबांना पुस्तकासाठी घर बांधलं. हे त्यावेळेस बाबासाहेबांनी ओळखलं होतं की जर समाजाची प्रगती करायची असेल मग तो समाज कुठलाही असो तर त्यांनी पुस्तक अंगीकृत केले पाहिजे. म्हणून आज आम्ही विविध महापुरुषांची पुस्तकं पोरांना देऊन जे आहे ते अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलेलं आहे.
या सुखदेवजी चिखलीकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सुटसुटीत या ठिकाणी मातंग समाज कशा प्रकारे सुधारावा आणि मातंग समाज हे सर्वांच्या प्रभावात यावा याकरता काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपल्यासोबत इतके कांबळे सर देखील आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार. सर, काय सांगणार आजच्या कार्यक्रमात? आजचा कार्यक्रम अत्यंत उद्बोधक, अत्यंत प्रेरणादायी, समाजासाठी प्रेरणादायी असा कार्यक्रम झालेला आहे. स्मृती दिनानिमित्त खरं म्हणजे चिंतनाची प्रक्रिया असते आणि खऱ्या अर्थाने ते समाजाचे चिंतन या माध्यमातून झालंय आणि त्याला दिशा देण्यासाठी म्हणून शिक्षणाचा उपक्रम समोर घेतलाय. हे चांगली गोष्ट आहे. नक्कीच मला वाटतं या ठिकाणी आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त सर्वांच्या घरी महापुरुषांचे विचार जावे याकरता आज या ठिकाणी या कवठा येथील समाज बांधवांनी या ठिकाणी पुस्तकांचं वाटप केलं आहे. याबद्दल काय सांगा? हे पुस्तक म्हणजे ज्ञानाचं साधन म्हणजे पुस्तक आहे. पुस्तकातून ज्ञान मिळत असते. ते ज्ञान माणसाला दिशा देत असते आणि म्हणून आता सुखदेवजींनी या सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांनी ग्रंथासाठी घर बांधलं आणि ते ज्ञानाचं एक साम्राज्य निर्माण केलं. तर त्या ज्ञानापासूनच आपल्याला प्रगती होऊ शकते आणि म्हणून ह्या मुलांच्या मध्ये सुद्धा ज्ञानाची कास निर्माण व्हावी. ते सुद्धा अनेक पुस्तके बाबासाहेबांसारखे ग्रहण करावे, वाचावे आणि आपल्या जीवनामध्ये ज्ञान संग्रह करावा अशा पद्धतीचा एक दिशा ह्या कार्यक्रमातून मिळालेली आहे. मातंग समाज हा गाव कुसातून वाडी तांड्यातून असलेला एक मागासलेला समाज आहे आणि तो इतर समाजाप्रमाणे प्रभावात यावा याकरता काय संदेश द्याल? हे मी बघा म्हणालो की तसं की अण्णाभाऊ हे मातंग समाजाची एक प्रेरणा आहे. तसेच लहुजी एक मातंग समाजाची प्रेरणा आहे. दोन महापुरुषांची प्रेरणा मातंग समाजाला लाभलेली आहे. परंतु हे मातंग समाज म्हणजे महापुरुष कोणत्या स्वरूपात समाजात गेले पाहिजे, कोणत्या पद्धतीने आपण समजून घेतले पाहिजे या अनुषंगाने तेवढी स्पष्टता ह्या जयंती किंवा स्मृती दिनानिमित्त माध्यमातून नाही आली. कारण हा समाज अजूनही रूढी, प्रथा, परंपरा यामध्ये गुरफटलेला आहे आणि तो बाबासाहेब हे अण्णाभाऊ समजून घेताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी वाचण्यासाठी, परंतु अंगीकार करताना परिवर्तनाची दिशा सोडून पारंपरिक किंवा त्याच वळणाने जातो. ह्या महापुरुषाला सुद्धा त्याच भूमिकेतून सांगण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा जोपर्यंत परिवर्तनाची दिशा किंवा अण्णाभाऊ जे काही सांगितले ते आत्मसात जोपर्यंत करणार नाहीत या मातंग समाजातील शिकलेला वर्ग, तोपर्यंत अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने परिवर्तनाचा साधन म्हणून किंवा हे प्रेरणा म्हणून समाजात जाणार नाही. कारण मी मगा सांगितले की अण्णाभाऊनी अशी दिशा दिलेली आहे की म्हणजे बाबासाहेब हे तुमच्या उत्थानाचं साधन बाबासाहेब आहे. बाबासाहेबांचा विचारच आहे, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. हे जे काही अण्णाभाऊंचं वाक्य आहे याच्यातूनच दिशा मिळालेली आहे आणि हे जोपर्यंत मातंग समाज स्वीकारणार नाही, मनोमन स्वीकारणार नाही आणि त्या पद्धतीने आपलं परिवर्तन करणार नाही, तोपर्यंत मातंग समाज पुढे जाऊ शकत नाही. नक्कीच या ठिकाणी आजचा तरुण म्हणजे उद्याचा तरुण, आजचा बालक म्हणजे उद्याचा तरुण आणि उद्याचा एक सुसंस्कृत भारतवासी म्हणायला काय हरकत नाही. त्यानिमित्त या ठिकाणी आज सर्व बालकांना या ठिकाणी पुस्तक दिलेलं आहे की जेणेकरून आजकालचा जो लहान बालक आहे त्याच्या हाती जर पुस्तक गेलं तर त्या बालक तर वाचेल परंतु त्याचे वडील वाचतील आणि या जे पुस्तक आहे त्या पुस्तकातून जी शिदोरी आहे जी महामानवाने दिलेली आहे ती त्यांच्या अंगीकार करतील असं आज या डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 57व्या स्मृती दिनानिमित्त आज हा संदेश देण्यात आला. या ठिकाणी पुन्हा एकदा डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.